बाबा साहब आंबेडकर बोलते हैं, विचार केवल विचार रहे वो दफना दिए जाते हैं, विचारों के साथ में राजनीतिक और प्रशासनिक शक्ति होना जरूरी है, वरना विचार के साथ में विचार देने वाला आदमी भी दफना दिया जाएगा, मिटा दिया जाएगा. कसं? छत्रपती शिवरायांची समाधी शोधायला माझ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना किती दिवस लागले रे बाबा. आज छत्रपती शिवरायांच्या नावानं नगरसेवक होत आहेत, छत्रपती शिवरायांच्या नावानं नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, विधानसभेत भगवा लावू शकतो, जाऊन भगवा लावू शकतो. छत्रपती शिवरायांच्या नावानं एकही चौक असा नाही जिथं छत्रपती शिवरायांचा पुतळा भव्य दिमाखात उभं नसेल. छत्रपती शिवरायांना असं उंच वट्यावर उभं ठेवून जिवंतपणी त्यांचा चित्र काढणारा तोही मिया मीर मोहम्मद नावाचा मुसलमानच होता ना. या जगामध्ये जिवंतपणी छत्रपती शिवरायांचा एकच फोटो, बाकी सगळे पेंटिंग्स आहेत, डिजिटल बनवलेले आहेत, फक्त एकच आजही इंग्लंडच्या त्या गॅलरीमध्ये तो फोटो ठेवलेला आहे, फक्त एकच फोटो, ते मुसलमानानं काढलं. तुम्हालाही तुमची भूमिका समजत नाही की तुम्ही किती ग्रेट आहात. तुम्ही तुमच्या सगळ्या कुंपणातनं बाहेर या, तुम्ही खूप ग्रेट आहात, कारण तुमच्यात बहुजनांचा रक्त वाहतो, ते तुर्कांचा मुघलांचा नाही. तुमच्या घरी मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या सगळ्या आहेत, तुमच्याकडे उंठ आणि तेलाचे कुबे नाहीत. एक तो मुसलमान ज्यानं छत्रपती शिवरायांचा जिवंतपणी चित्र काढलं, पांढऱ्या घोड्यावर उभे आहेत, आजूबाजूला 21 अंगरक्षक आहेत. या 21 अंगरक्षकापैकी 11 अंगरक्षक मुसलमान आहेत आणि उर्दू आणि फारसीमध्ये त्याचे डिटेल्स लिहिलेले आहेत. ज्योतिबांना छत्रपती शिवरायांची समाधी शोधायला 3 दिवस लागलेत रे. कुणी उद्ध्वस्त केला, कुणी गायब केला हा इतिहास. का गायब केला हा इतिहास? मुसलमान तर नव्हते, बौद्धही नव्हते, ईसाई पण नव्हते, शीख पण नव्हते, मग कुणी गायब केला? एवढा की जेव्हा 3 दिवसानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना छत्रपती शिवरायांची समाधी दिसते, रडू कोसळतं त्या महात्म्याला आणि म्हणतात की जेव्हा मी समाधीजवळ गेलो तेव्हा खंड खंड झालेली, विस्कळीत झालेली, फसलेली समाधी, ज्याच्यावर कन्हेरीची झाडं आणि जंगलीच्या वेली वेढून टाकलेल्या होत्या, एवढ्या मोठा बहुजनांचा राजा आणि त्या समाधीची ही वाईट अवस्था, एकही पान इतिहासाचा छत्रपती शिवरायांच्या नावानं जिवंत नव्हता. कुणी गायब केलं? ज्या व्यवस्थेनं गायब केलं तीच व्यवस्था आज पुन्हा संविधानाच्या मुळावर उठलेली आहे, म्हणून ते इतिहास बदलतायत.